हॅलो एव्हरीवन, माय नेम इज अर्चना। आजच्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे की उन्हाळ्यामध्ये मुलांची मसाज करावी, मालिश करावी की नाही करावी, करावी तर कुठल्या तेलाने करावी, कुठल्या तेलाने करू नये, त्यासोबतच मसाज करणं जरुरीचं आहे का, आणि नंतर मी तुम्हाला मसाज केल्याच्या नंतर बाळासाठी 3 सिक्रेट टिप्स सांगणार आहे। त्यामुळे तुमचे जर का छोटे बाळ असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। मसाज आणि मालिश करणे हे अत्यंत गरजेचं आहे, कारण त्यामुळे बाळाची जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते उत्तम प्रकारे होते आणि उत्तम प्रकारे ब्लड सर्क्युलेशन झाल्यामुळे बाळाची डेव्हलपमेंट ही चांगल्या प्रकारे होते। बाळाला एकदम शांत आणि व्यवस्थित झोप लागते आणि झोप लागली म्हणजे काय होते की बाळाची ग्रोथ ही चांगली होते। म्हणजे छोटं मूल एवढं का झोपते, कारण की झोपेमध्येच बाळांची वाढ होत असते, झोपेमध्येच बाळांची ग्रोथ ही होत असते। त्यामुळे तुम्ही बघा की जे छोटं बाळ असते ते खूप वेळ झोपते आणि जसं जसं आपण मोठं होत चालतो तशी तशी आपली झोप देखील कमी होत जाते। छोटं बाळ हे व्यवस्थित झोपते, खाते पिते, परंतु जसे मुलं मोठे होत जातात तशी त्यांची झोप ही कमी होते। मुलं दुपारी देखील झोपत नाही। त्याचं हेच कारण असते की झोपेमध्ये बाळांची वाढ होत असते। एक 10-12 वर्षापर्यंतच्या मुलाची झोप देखील अतिशय चांगली पाहिजे, कारण की त्यामुळेच जी काही डेव्हलपमेंट आहे, जी काही ग्रोथ आहे ती बॉडीची होत असते। प्रत्येक आई बाळासाठी खूप प्रोटेक्टिव्ह असते की बाळाची मसाज आहे, जी मालिश आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे, नीट झाली पाहिजे, ज्यासाठी आपण जास्तीत जास्त काळजी घेतो। तर उन्हाळ्यामध्ये जर का तुम्ही बाळाची मसाज करत असाल तर तेल कुठलं घ्यायचं आहे याबद्दलचा सगळ्यात मोठा विषय येतो की तेल आपण कुठलं घ्यावं, की बाळाला ते तेल जे आहे ते गरम पडायला नको। उन्हाळ्यामध्ये खूप जास्त गरमी होते आणि छोटे बाळ असे असतात की ते सांगू शकत देखील नाही की त्यांना का एक्झॅक्टली काय होत आहे। त्यामुळे आपल्या आईवडिलांनाच खूप केअरफुली आपल्याला तेल हे निवडायचं असते। तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये नारळाच्या तेलाने तुम्ही मसाज करू शकता। नारळाचं जे तेल आहे आपलं ते वाटीमध्ये घ्यायचं आहे, ते तापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते थंड झाल्याच्या नंतर आपल्याला बाळाची मालिश करायची असते। आणि नारळाचं तेल हे अँटीबायोटिक देखील असते, त्यामुळे ते बाळासाठी चांगलं असते आणि जवळपास सगळ्या बेबींना हे तेल सूट होते। त्यामुळे तुम्ही कोकोनट ऑइलने मसाज करू शकता, ते ऑइल तुम्ही प्रिपेअर करू शकता। कोकोनट ऑइल हे प्रकृतीने थंड असते, त्यामुळे तुम्ही ते उन्हाळ्यामध्ये प्रिफर करू शकता। नंतर जे दुसरं तेल आहे ते म्हणजे आल्मंड ऑइल, बदामाचं तेल तुम्ही तुमच्या बाळाच्या मसाजसाठी तुम्ही वापरू शकता। तुम्ही अगोदर म्हणजे बदाम तेल यूज करू शकता, त्याला काही हरकत नाही, परंतु कुठलंही तेल वापरण्याच्या अगोदर तुम्ही थोडासा पॅच टेस्ट करून बघा की बाळाला काही रॅशेस येत नाही, त्याला काही लाल वगैरे असं स्किनवरती होत नाही, मग तुम्ही ते तेल आरामात तुम्ही तुमच्या बाळाच्या मसाजसाठी वापरू शकता। तिसरं जे तेल आहे ते म्हणजे ॲलोवेरा बेस ऑइल। आता बाजारामध्ये अनेक असे ऑइल आहेत जे ॲलोवेरा बेस आहेत, तसे तर भरपूर व्हेरायटी तुम्हाला ऑइलची, मसाज ऑइलची बाजारामध्ये मिळून जाईल, बेबी मसाज ऑइलची, परंतु त्यातलंही आपल्याला व्यवस्थित निवडून तेल हे घ्यायचं असते। ॲलोवेरा बेस ऑइल देखील प्रकृतीने थंड असते, ते देखील तुम्ही घेऊ शकता। चौथं जे तेल आहे ते म्हणजे ऑलिव्ह ऑइल, ज्याला आपण जैतूनचं तेल देखील म्हणतो, ते देखील तुम्ही बाळाच्या मसाजसाठी तुम्ही घेऊ शकता। अगोदर कुठलंही तेल घ्यायच्या अगोदर थोडंसं चिपचिपळ तेल असते, ते थोडंसं चिकट तेल असते। ऑइल घ्यायच्या अगोदर तुम्ही आवर्जून बाळाची पॅच टेस्ट करा आणि त्यानंतरच तुम्ही ते बाळाला वापरायला सुरुवात करायचं आहे, मसाज करायला सुरुवात करायचं आहे। बाळाची मसाज झाल्याच्या नंतर 20 ते 25 मिनटं ते तेल तसंच त्याच्या अंगाला ठेवायचं आहे, अंगामध्ये ते ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं आहे, मुरू द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला आंघोळी बाळाला घालायची असते। आंघोळ घालताना गरम पाणी हे घ्यायचं नाही, अतिशय कडक पाणी घ्यायचं नाही, म्हणजे तसं तर उन्हाळ्यामध्ये कोणी करणार नाही, परंतु आंघोळ घालताना कडक पाणी घ्यायचं नाही। खूप असं आपल्या हाताला सहन होते म्हणजे ते बाळाला सहन होईल असं नाही, कारण की बाळाला आपण तेल लावलेलं असते, मसाज केलेली असते, मालिश केलेली असते, मग तेलाने अजून जर आपण पाणी जर का टाकलं तर ते खूप कडक लागते। त्यामुळे देखील अनेक बाळ रडतात आंघोळ करताना आणि आपल्याला असं वाटते की बाळाला आंघोळ करायला आवडत नाही, परंतु त्यामागचं हे देखील एक प्रमुख कारण असू शकते की बाळाला ते जे पाणी आहे ते सहन होत नाही। त्यामुळे तुम्ही शक्यतो पाणी आपल्या हाताला जरी नॉर्मल वाटत असलं तरीसुद्धा त्यापेक्षा थोडंसं कमी डिग्रीचं तुम्ही कमी टेम्परेचरचं अजून पाणी घ्या, कारण मला तेल लावलेलं आहे त्यामुळे त्याला चटके जास्त लागतात त्याचे, त्यामुळे पाणी थोडंसं नॉर्मल घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्यामध्ये अनेक ऑइल उपलब्ध आहेत बेबी मसाज ऑइल म्हणून, परंतु त्यातले देखील आपल्याला खूप व्यवस्थितरित्या खूप केअरफुली आपल्याला ते ऑइल निवडायचे असतात की जे जास्त चिपचिपे असायला नको, जास्त त्याची प्रकृती ही आता उन्हाळा चालू आहे तर प्रकृती ही त्याची उष्ण असायला नको, हे सगळं बघूनच आपल्याला आपल्या बाळाच्यासाठी तेल हे निवडायचं असते। आणि बाळाच्यासाठी जर का आपण चिपचिप तेल जर का निवडलं
तर मग बाळाला त्याचे रॅशेस होऊ शकतात. तर आता बघूया की उन्हाळ्यामध्ये बाळाला कुठल्या तेलाने मालिश करायची नाही. जे सरसूचं तेल असते त्या तेलाने बाळाला मालिश करायची नाही. मोहरीचं तेल आपण ज्याला म्हणतो त्या तेलाने बाळाची मालिश कधीच करायची नाही. ते तेल तसंही खूप चिपचिप असते आणि थिक पण असते आणि त्याची जी प्रकृती आहे ती उष्ण असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये बाळाची मालिश त्या तेलाने बिलकुल करू नका. आणि कुठलेही तुम्ही आयुर्वेदिक जे तेल आहे ते तुम्ही प्रिपेअर करू शकता बाळाची मालिश करण्यासाठी, परंतु अगोदर पॅच टेस्ट करून बघा आणि त्यानंतरच तुम्ही तुमच्या बाळाला ते तेल यूज करू शकता. मी माझ्या दोन्ही मुलांची मसाज अगदी व्यवस्थितरित्या केलेली आहे. खूप चांगले मसाजचे हे बेनिफिट असतात, कारण की मुलांचे जे हड्डी आहेत ते मजबूत व्हायला सुरुवात होते. चांगलं ऑइल निवडणं देखील तेवढेच गरजेचं असते, कारण की बाळाचं जे एज आहे ते एज कधीच खरंच परत येत नाही. त्यामुळे त्या एजमध्ये बाळाची निगाही राखणं अत्यंत गरजेचं आहे. बाळाचं संगोपन करणे गरजेचं आहे. बाळांना मसाजसोबत अनेक गोष्टी देखील बाळाच्या ज्या वर्षभरात आपण बाळ वाढते म्हणजे जी ग्रोथचं जे बाळाचं जे शून्यापासून तर वर्षभरामध्ये जी ग्रोथ होते ती खरंच खूप महत्त्वाची असते. त्यामुळे आईवडिलांनी केअरफुल राहूनच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पुढे मी हळूहळू तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेलच की बाळाची वर्षभरामध्ये काय काय काळजी घ्यायची आहे, कशा पद्धतीने घ्यायची आहे. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 सिक्रेट टिप्स अशा सांगणार आहे की बाळाची जी मसाज आहे ती डेली बेसिसवर करायची असते. रोज आपल्याला बाळाची मसाज करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे डेली बाळाची मसाज ही झालीच पाहिजे. तुम्ही कुठलेही तेल प्रिफर करा, फक्त आता उन्हाळा चालू आहे तर उष्ण जे तेल आहे ते आपल्याला घ्यायचं नाही. जे तेल उष्ण पडेल नंतर तर तसं तेल बघूनच आपल्याला घ्यायचं आहे. परंतु बाळाची मसाज ही डेली बेसिसवर करायची आहे. त्यानंतर दुसरी टिप्स अशी आहे की बाळाची मसाज झाल्याच्या नंतर 20 ते 25 मिनटं आपल्याला बाळाच्या अंगाला ते तेल तसंच मुरू द्यायचं आहे, राहू द्यायचं आहे. ते तेल ॲब्झॉर्ब होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच बाळाला आंघोळ घालायची आहे. बाळाला आंघोळ ही तुम्ही कुठल्याही माइल्ड सोपने किंवा कुठल्याही माइल्ड वॉशने तुम्ही बाळाला आंघोळ घालू शकता. आंघोळ घालताना मी तुम्हाला अगोदरही जसं सांगितलं की पाणी बघायचं आहे. पाण्याचं टेम्परेचर आपल्याला नीट चेक करून त्यानंतरच बाळाला आंघोळी घालायची आहे. त्यानंतर तिसरी जी टिप्स अशी आहे की बाळाला जेव्हा तुम्ही मसाज करायला घ्याल तेव्हा फुल असं AC किंवा कूलर किंवा फॅनच्या हवेमध्ये खूप अशा बाळाला डायरेक्ट अशा हवेमध्ये घेऊन मसाज ही बाळाला करायची नाही. थोडंसं दूर थंड, परंतु थोडंसं दूर, त्याच्या खाली एक्झॅक्टली घ्यायचं नाही. थंड पण थोडंसं दूर असं बाळाला ठेवून नंतरच मसाज करायची आहे. आणि चौथी टिप अशी आहे की बाळाला जेव्हा तुम्ही आंघोळ घालाल तेव्हा तेल व्यवस्थितपणे निघालं की नाही हे एक वेळी चेक करा, कारण की उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये तेल जर का बाळाच्या अंगाला थोडं जरी राहिलं तर मग घाम येतो आणि घामामध्ये पुरळ येण्याची, रॅशेस येण्याची शक्यता असते आणि तेल असं चिपचिप असते. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित नीट बघायचं आहे की बाळाच्या अंगाचं तेल हे व्यवस्थित निघालं की नाही निघालं. तर ह्या होत्या आजच्या व्हिडिओमधल्या महत्त्वाच्या 4 टिप्स. आय होप ह्या सगळ्या टिप्स तुमच्यासाठी नक्कीच कामी पडतील. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी तुमच्यासाठी अशीच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईन. मॉम अँड डॅडच्यासाठी पॅरेंटिंग टिप्स, बेबी केअर, स्टडी टिप्स या सगळ्यांबद्दलचे व्हिडिओ आपले इथून पुढचे असणार आहे. माझं चॅनल नवीन आहे आणि तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे. त्यामुळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. धन्यवाद.